शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. की चिंता सगळी वजाई बापा जवळी, ती संकटाच्या समयी देईल शक्ती हृदयी, तै मोह पाश ही टळेल अमोल ती भक्तीची वेळ. भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, ती गोड कशी वर्णवे, करी मला ती प्रेरणा, देवा मी अर्पी प्रार्थना. त्या ठाई भाव ठेवूनी व भार सर्व टाकूनी, कृपा अनंत तै मिळेल, ही धन्य हो भक्तीची वेळ. आजच्या म्हणण्यासाठी निवडलेला शास्त्रभाग अनुवाद याचा 16वा अध्याय वचने 9 ते 15. अनुवाद याचा 16वा अध्याय वचने 9 ते 15. तू 7 सप्ताह मोज, उभ्या पिकाला वेळा लावल्यापासून 7 सप्ताह मोज. मग तुझा देव परमेश्वर ह्याने तुला समृद्ध केले असेल, त्या मानाने त्याला तुझ्या हातचा स्वयं संतोषाचा बली अर्पून तुझा देव परमेश्वर ह्याच्या प्रित्यर्थ सप्ताहांचा सण पाळ. तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील, तेथे आपला मुलगा व मुलगी, दास व दासी आणि तुझ्या गावातला लेवी आणि तुमच्यामध्ये असलेला उपरा, अनाथ व विधवा यांच्याबरोबर आपला देव परमेश्वर याच्या समोर आनंद कर. तू मिस्र देशात दास होतास याचे तुला स्मरण राहावे म्हणून हे विधी काळजीपूर्वक पाळ. आपल्या खळ्यातील आणि द्राक्षकुंडातील उत्पन्न गोळा केल्यावर तू मांडवाचा सण 7 दिवस पाळावास. या सणात तुझा मुलगा व तुझी मुलगी, दास व दासी व तुझ्या गावात असलेला लेवी, उपरा, अनाथ व विधवा यांच्यासह तू आनंदोत्सव करावयास. जे स्थान परमेश्वर निवडील, तेथे तू आपला देव परमेश्वर याच्या प्रित्यर्थ 7 दिवस सण पाळावास. कारण सर्व तुझे उत्पन्न व तू हाती घेतलेली कामे यात तुझा देव परमेश्वर ह्याने तुला बरकत दिल्यामुळे तुला अत्यानंद होईल. देवबाप असलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या म्हणण्याकरता निवडलेला शास्त्रभाग अनुवाद याचं पुस्तक 16 अध्याय 9 ते 15 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी देवाचं वचन सांगतं की परमेश्वराने आम्हा प्रत्येकाला समृद्ध केल्याबद्दल आनंद उत्सव करण्यासाठी, कारण परमेश्वराचं वचन सांगते की त्याने आम्हाला सर्व प्रकारचे आशीर्वाद दिलेले आहेत आणि म्हणून आम्हाला त्याचा संतोष झालेला असल्यामुळे देवाबरोबर आम्ही आनंद करायला पाहिजे.
दुसरी गोष्ट, देवाच्या विधी नियम आम्ही काळजीपूर्वक पाळायला पाहिजे. परमेश्वराचं वचन सांगतं या ठिकाणी, जर पाहिलं ते शब्दाविषयी पण देवाचं वचन सांगते की सप्त्याचा सण, मांडवाचा सण, आणि त्याबरोबर देव म्हणतो की 7 दिवस तुमचे सर्व उत्पन्न, तुमच्या हातचे काम, त्या सर्वावर परमेश्वराने बरकत दिल्यामुळे तुम्हाला अत्यानंद होईल. आणि आठवडाभर किंवा आमच्या सर्व कामामध्ये परमेश्वर आम्हाला बरकत दिल्यामुळे, आम्हाला आशीर्वाद दिल्यामुळे आम्ही आनंद आणि उत्सव करायला पाहिजे. या ठिकाणी सांगतं की तुमच्या मुले, गावातील उपरी सर्वांबरोबर आम्ही आनंद आणि उत्सव करायला पाहिजे. भजन संहिता 126 आणि 3 जर वाचलं, देवाचं वचन सांगते परमेश्वराने आमच्यासाठी महत्कृत्य केली, त्यामुळे आम्हाला अत्यानंद झालेला आहे. आणि त्या प्रत्येक कार्यासाठी देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की आम्ही त्या बंधनात होतो आणि तिथून परमेश्वराने आम्हाला सोडवलेलं आहे, आणि म्हणून आम्ही आनंद उत्सव करायला पाहिजे. आम्ही परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद करायला पाहिजे. त्याने आमच्या प्रत्येक कामात आशीर्वाद दिलेला आहे, आणि म्हणून आम्ही आनंदी असायला पाहिजे आणि देवाचं उपकार स्मरण करायला पाहिजे. शब्दाविषयी जर पाहिलं तर आम्ही विश्राम करून परमेश्वराच्या चरणाजवळ बसून देवाला धन्यवाद द्यायला पाहिजे माझ्या प्रियानो. कारण आमचे सर्व उत्पन्न, आमच्या हाताचे काम, या सर्वामध्ये देवाने आम्हाला बरकत दिलेली आहे, आशीर्वाद दिलेले आहे. त्या सर्वांची आठवण करून परमेश्वरासोबत आम्ही आनंद करायला पाहिजे, त्याच्या नावाला धन्यवाद द्यायला पाहिजे माझ्या प्रियानो. सर्व गौरव प्रभूला देऊ. प्रार्थना करू आपण. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभू. तू खरोखर महान आहेस आणि आमच्या सर्व कामात तू आम्हाला आशीर्वाद दिलेला आहेस. आमच्या हाताच्या कामात, आमच्या उत्पन्नात, आमच्या मिळकतीत, आमच्या नोकरीत, आमच्या सेवेत प्रभू, त्याबद्दल आम्ही मनापासून तुला धन्यवाद द्यावं. कारण प्रभू तू सर्व काही करतोस. आमच्यासाठी तू महान कृत्य केली, त्या प्रत्येक कार्याला आठवून आम्ही तुला धन्यवाद द्यावं. प्रभूची मी प्रार्थना करतोय प्रभू, जितके लोक तुझ्या चरणाजवळ येऊन तुला धन्यवाद देत आहेत, तुझ्यामध्ये आनंद करतायत, अशा प्रत्येकावर तू आपल्या आशीर्वादाची ओतणी होत प्रभू. परमेश्वर बाप्पा, कारण प्रत्येकासाठी तू महान कृत्य केले आहेस, म्हणून प्रार्थना करतोय देव बाप्पा, हर एकाच्या जीवनाला, हर एकाच्या कामाला, हर एकाच्या मिळकतीला तुझ्या आशीर्वादाने भर प्रभूचे. परमेश्वर बाप्पा, आपल्या कामात, कष्टात, निराश असतील त्या प्रत्येकास तुझ्या आनंदाने भर, अशी तुझ्यासाठी प्रार्थना करतोय. सर्व गौरव तुम्हाला देतो बाप्पा. ही विनंती तारणारा आमचा धन्य येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणात केली म्हणून तो एक आमेन. समाप्त सर्व प्रार्थना जयकार हो गरजेल सफळ ही भक्तीची वेळ, भक्तीची वेळ, भक्तीची वेळ मला सदैव आवडी. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.